गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजची ही थाळी आपली गॅस बचत करणारी आहे. नमस्कार. स्वरूपछंद कलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओज पण बघून घ्या, तुम्हाला ते नक्की आवडतील. तर आज गॅस बचत करायची आहे, त्यासाठी ही एक मस्त आयडिया आहे. कुकरमध्ये तांदूळ, डाळ आपण जेव्हा शिजत घालतो त्याच वेळेला आता बटाटे पण उकडायचे आहेत, बटाट्याची भाजी करायची आहे, तर मग त्याच्याबरोबरच बटाटे उकडत ठेवायचे. यामुळे एकाच वेळेला 3 पदार्थांची पूर्वतयारी होते. आता मी इथे हे श्रीखंड करायला घेते, म्हणजे दही आहे, तर ते मी इथे पातेल्यावर कपडा बांधून घेतला आहे आणि त्यामध्ये हे मी निथळून घेते. असं कपड्यावर चमचा किंवा पळीनं फिरवून घेतलं ना की दह्याचं पाणी असतं ते आधी जास्त प्रमाणात जे असतं ते कमी व्हायला मदत होते. त्यानंतर असं कपडा वर घ्यायचा आणि तो पिळून घ्यायचा, म्हणजे याचं पाणी लवकरात लवकर बाहेर पडतं आणि आपल्याला लवकर चक्का तयार करून मिळतो. रात्रभर निथळत ठेवायची मग गरज लागत नाही, किंवा आपल्याला जर विसरायला झालं असेल तर आपण आयत्या वेळेला असं करू शकतो. आजचे पदार्थ सगळे आहेत हे जास्तीत जास्त गॅस बचत करणारे आहेत. कोरोनानंतर पुन्हा एकदा जगाच्या पातळीवर तेलाची आणि गॅसची टंचाई भासायला लागलेली आहे. आपल्याही देशावर याचा परिणाम नक्की होईल. त्यासाठी आतापासूनच आपण थोडा गॅस बचत करायला लागलो तर आपल्या देशावरचं संकट थोडं कमी होईल, किंवा जास्त वेळ आपल्याला चांगलं निभावून नेता येईल. इथे मी कैरी सोलून घेतली आहे आणि किसून पण घेतली आहे. मुळा, गाजर हे पण किसून घेतलं आहे आणि या जाड आकाराच्या किसणीवर काकडी पण किसून घेणार आहे. खोबरं खाऊन घेतलं आहे आणि त्यामध्ये जे जाड जाड खोबरं आपलं उरतं किंवा निखळून येतं तर ते आपण वाटण्यासाठी वापरायचं. तर मी इथे आमसुलं भिजत घातली आहेत सोलकढीसाठी, आणि त्यासाठीच हे आता जाड जाड जे खोबरं आहे ते मी वाटून घेणार आहे. आधी नुसतं वाटून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून वाटायचं, म्हणजे लवकर बारीक करून मिळतं. आमसुलं म्हणजे रतांब्याची जी सालं असतात ती सुकवून मीठ लावून ठेवलेली असतात, ती आमसुलं मी इथे भिजत घातली. आगळ असेल आपल्याकडे तर तो काही भिजत घालायची गरज नाही. रस काढल्यानंतर त्यामध्ये नुसता आगळ घालून काम होऊ शकतं, पण मला अशा पद्धतीची कढी आवडते, त्यामुळे ही अशी आमसुलं भिजत घातली. आता इथे रस काढायच्या ह्या 2 पद्धती. एक म्हणजे डायरेक्ट आपण असं रस पिळून घेऊ शकतो, आणि दुसरी पद्धत म्हणजे मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी जास्त घालायचं, थोडंसं जे वाटण आपण केलेलं आहे ते पातळ करून घ्यायचं आणि नंतर गाळून घ्यायचं. अशा दोन्ही पद्धतीनं आपण इथे रस काढून घेऊ शकतो. आता ही दुसरी पद्धत मी दाखवते. या पद्धतीनं आपण कुठल्याही पद्धतीनं रस काढून घ्यायचा. सोलकढीला या रसामुळे चव छान येते. रस थोडासा जास्त ठेवायचा, म्हणजे आंबट, म्हणजे आमसुल्याचा आंबटपणा आणि या खोबऱ्याचा गोडसरपणा मस्त लागतो. तुम्ही जर खोबरं कमी घातलं ना तर खूप आंबट लागते, म्हणजे खूपच आंबूस लागते सोलकढी, आणि ती बऱ्याच जणांना तशी काही आवडत नाही. तर रस जरासा जास्त घालायचा, म्हणजे आमसुल्याची चव खूप छान लागते. आता इथे आज गुढीपाडव्याचा स्वयंपाक असल्यामुळे पदार्थांमध्ये कुठेही मी कांदा, लसूण असं काही वापरलेलं नाही आहे. तर याच्यामध्ये आता पाणी आपल्याला हवं तितकं घालायचं आणि पातळ करायचं. मीठ घालायचं, जरी आमसुल्याला मीठ असतंच म्हणून बेतानं मीठ घालायचं. चव आपल्याला जशी हवी आहे त्या प्रमाणात मीठ घालायचं. आता इथे कैरी डाळ करायची आहे, म्हणून कैरी किसून घेतली होती, त्यामध्ये हे असं चणा डाळ भिजवल्यानंतर वाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मिक्स करायची. आता याच्यामध्ये
मिरची, आलं, साखर, मीठ असं घालायचं आणि याच्याबरोबर थोडीशी डाळ पण घालायची भिजवलेली आणि वाटून घ्यायची. म्हणजे छान ती चव आहे, सगळ्या चवी आहेत त्या त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि नंतर कैरी, किसलेल्या कैरीबरोबर ती मिक्स करायची. मग आपली कैरी डाळ तयार. यावर नंतर आता फोडणी घालायची आहे आणि पुन्हा ढवळून घ्यायची. पण फोडणी करायची म्हणजे काय करायचं ते मी नंतर सांगते. तर हे असं छान ढवळून घ्यायचं, म्हणजे मीठ, मिरची हे सगळं सुरुवातीला आपण जी डाळ घालतो वाटलेली असते त्याच्यामध्ये छान मिक्स होतं. आता कुकरचं प्रेशर गेल्यानंतर इथे मी ही डाळ काढते बाहेर. तर याचं वरण करायचं आहे आणि भात शिजलेला आहेच. आता ह्या बटाट्यांची सालं काढून असे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे पटकन आपलं काम पण होतं आणि बटाट्याची भाजी लवकर होते. याचे असे तुकडे करून घेते मी. आता ही डाळ पण आहे, यालाही आपल्याला फोडणी करायची आणि बटाट्याची भाजी करायची आहे, म्हणजे त्याच्यासाठी पण आपल्याला फोडणी करायला लागणार आहे. तर दोन्हीची मिळून फोडणी एकत्र करायची, म्हणजे एकाच वेळेला आपल्याला 2 पदार्थांच्या फोडण्या तयार होतात. मग इथे मी तेल थोडंसं जास्त घेतलं आहे आणि मोहरी, हिंग, हळद आणि हा कढीपत्ता असं घातलं. आता गॅस बंद केला मी आणि त्याच्यानंतर कैरी डाळवर ही फोडणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा गॅस पेटवायचा आणि बटाट्याची भाजी करायची. कैरी डाळमध्ये फोडणी घातल्यानंतर या प्रकारे सगळं ते मिक्स करून घ्यायचं, कारण मगाशी मीठ, मिरची आपण छान पद्धतीनं लावून घेतली. आता ही फोडणी मिक्स करून मी आता ही छोट्या पातेलीमध्ये काढून ठेवली आहे. आता बटाट्याची भाजी करायची आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला पटकन भाजी करण्यासाठी या पद्धतीनं मीठ, साखर, खोबरं, कोथिंबीर असं सगळं घालायचं आणि मिक्स करून ठेवायचं. इथे जर मिरची तुम्हाला वाटून घालायची असेल, आलं, मिरची जर वाटून घालायची असेल तर यामध्ये घातली तरी चालते, मिक्स केलेली चालते, किंवा मग फोडणीत घालायची आणि त्याप्रमाणे नंतर हे आता मिक्स केलेली भाजी त्याच्यामध्ये घालून घ्यायची. तर अशा पद्धतीनं एकाच पातेलीमध्ये 2 प्रकारच्या फोडणी तयार करून, म्हणजे आपल्याला पातेलं पण एक म्हणजे कडल्यात आपण जनरली फोडणी करतो, पण पातेली तशी केली की आता बघा भाजी पण झाली आणि कैरी डाळीसाठी फोडणी तयार झाली. आता ही पातेली गॅसवर ठेवली आहे आणि गॅस चालू करून एक वाफ काढून घ्यायची. म्हणजे काय होतं, बटाटा तर आपल्या शिजलेलाच आहे, परंतु त्यामध्ये घातलेलं खोबरं, कोथिंबीर हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, नाहीतर भाजी लवकर खराब होईल. बटाट्याच्या भाजीत घातलेलं खोबरं जर आपण शिजवून घेतलं नाही, वाफवून घेतलं नाही, तर बटाट्याची भाजी लवकर खराब होते. आणि आता तर उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे लवकर खराब होऊ नये म्हणून वाफवून घ्यायची. आता हे वरण करत असताना मी डाळ पातेलीमध्ये घातली, कारण कुकरचा डबा आपण तसाही गॅसवर ठेवत नाही, म्हणून इथे पातेलीमध्ये डाळ घातली आहे, पाणी घातलं आहे आणि आता जिरं, हळद, हिंग, मीठ आणि गूळ असं सगळं घालायचं. खोबरं, कोथिंबीर हे सगळं घालायचं आणि शिजवून घ्यायचं. या वरणाला मी फोडणी दिलेली नाही आहे, नुसतंच वरण करते. फोडणीचं वरण वेगळं असतं, त्याला आपण फोडणी करून मग डाळ शिजत घालतो. हे वरण नुसतंच आहे, यामध्ये मिरचीसुद्धा नाही आहे. या वरणामध्ये हिंग किंचित जास्त वापरायचा, म्हणजे चव खूप छान लागते, कारण हे फोडणीशिवायचं वरण आहे. छान उकळून घ्यायचं, 2 उकळ्या घ्यायच्या याच्या, की मग आपलं वरण तयार झालं. सणासुदीला असं वरण भात, तूप आणि त्यावर लिंबू पिळलेला असेल की खायला पण छान लागतं. नैवेद्याला तर असाच स्वयंपाक असतो. तर आता ही चटणी करूया. त्यासाठी आवळा मी इथे चिरून घेते आहे
2 आवळे वापरलेत. आवळ काठी भिजत घालून किंवा आवळा सुपारी भिजत घालून सुद्धा आपण अशा पद्धतीची चटणी बनवू शकतो. पण इथे मी ओला आवळा वापरलाय. मिरची वापरली. मिरचीमध्ये कमी तिखट आणि तिखट मिरची अशी वापरली. कमी तिखट मिरची असते तिला स्वाद छान असतो आणि तिखट असते त्याचा तिखटपणा चांगला असतो. तर याच्या जोडीला आलं पण आहे आणि खोबरं आणि कोथिंबीर घातली. मीठ साखर घालायची आणि वाटून घ्यायची. जाडसर हवी असेल तर जाडसर वाटून घ्यायची आणि जर तुम्हाला बारीक हवी असेल तर बारीक करून घ्यायची. पण सुरुवातीला असं हे कोरडं वाटून घ्यायचं, म्हणजे सगळे तुकडे वगैरे असतात, आल्याचे तुकडे किंवा आवळ्याचे तुकडे, हे व्यवस्थित वाटलं जातं. आणि नंतर मग त्यामध्ये किंचितसा गूळ घालायचा चवीसाठी, कारण आवळ्याची चव आंबट तुरट असते. आणि मग ही अशी पाणी घालून वाटून घ्यायची. जेवढी आपल्याला जाडसर हवी आहे त्याप्रमाणे वाटून घ्यायची. आता मी इथे कोशिंबीर बनवते, त्यामुळे मिरच्या चिरून घेतलेत. त्यात आता साखर, मीठ, कोथिंबीर, खोबरं हे मिक्स करून नंतर हातानं चुरडून घ्यायचं. हातानं चुरडल्यामुळे या खोबऱ्याला, कोथिंबीरीला मीठ, मिरची आणि साखर याची चव छान लागते. आता मी इथे ह्या मिरच्या तुम्हाला दाखवते मुद्दामून, कारण कोथिंबीरीमध्ये अशा मिरच्यांचे तुकडे दिसले पाहिजेत, म्हणजे मुलांना खाताना त्यांच्या तोंडात पटकन मिरची चावली जात नाही. त्यांना दिसली पाहिजे. मोठ्यांचा काही प्रश्न येत नाही, पण मुलं असतील आणि घासात पटकन मिरची आली तर त्यांना पुढे जेवायची इच्छा राहत नाही. आता यामध्ये मगाशी जो गाजर किसून ठेवला आहे तो गाजर, मुळा हे मी मिक्स करणार आहे आणि ह्याच्यात सगळं ते मिक्स करून घ्यायचं. इथे जे खोबरं आधी चुरडून घेतलं आहे त्याला मीठ आणि साखर, मिरची याची चव लागलेली आहे. चुरडून घेतल्यामुळे काय होतं, मिरचीचा जो तिखटपणा आपल्याला जितका हवा आहे तितका खोबऱ्याला छान लागतो. आणि मग खोबरं, कोथिंबीर याच्या जोडीला जी मुख्य कोशिंबिरीचा जो भाग आहे, म्हणजे आता गाजर, मुळा घेतला आहे, याच्यामध्ये नंतर काकडी घालायची आहे. तर त्याला सगळ्याला छान तिखटपणा लागतो मिरचीचा. किसून घेतलेली काकडी मी थोडा वेळ बाजूलाच ठेवलेली आहे. आता इथे श्रीखंड करायला घेतलं आहे. तर मगाशी जे चमच्यानं ढवळून पाणी काढून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर हे निथळत ठेवलं होतं, नुसतंच पातेलीत ठेवलं होतं आणि तासाभराने हे आता इतकं कोरडं झालेलं आहे. हा आता चक्का तयार झालेला आहे, तो छान फेटून घ्यायचा. या कपड्याला लागलेला सगळा चक्का आहे तो मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर ही जी तारेची आपली रवी असते त्यानं हे फेटून घ्यायचं. म्हणजे आता मी इथे काय केलं की चाळणीत घालून काही जण हे गाळून घेतात, म्हणजे पुरण यंत्रासारखं पुरण जसं चाळून घेतात, मी इथे हे या रवीनं फेटून घेते. असं केल्यानंतर सुद्धा छान मऊसर होतं. हे व्यवस्थित आपल्याला जाणवेपर्यंत मऊ करून घ्यायचं आणि त्यानंतर मी इथे वाटीभर साय वापरते. ही फक्त साय आहे, काढून ठेवली होती मी दुधावरची आणि आता ही याच्यामध्ये घालून याच्याबरोबरच चक्क्याबरोबर फेटून घ्यायची. नंतर मी केशर पण घालणार आहे. ते केशर मी दुधात भिजवून ठेवलेलं आहे. यामुळे हे श्रीखंड केशरयुक्त मलईदार असं होणार आहे. याची चव छान लागते. हे मऊसर असं फेटून झालं की नंतर मग याच्यामध्ये साखर घालायची. आता साखर घालत असताना मी इथे दोन्ही प्रकारची साखर वापरते. म्हणजे रोज आपण चहामध्ये जी वापरतो साखर, ती साखर वापरते आणि त्याच्याबरोबर पिठी साखर पण वापरते. याच्यामुळे काय होतं, आपण ताजं जेव्हा श्रीखंड खातो त्यावेळेला थोडंसं ते दाणेदार लागतं. म्हणजे आता मलई पण घातली आहे, केशर पण घालायचं आहे आणि ही साखरेचे काही कण आपल्याला खाताना लागणार आहेत. इतकं छान लागतं ना हे, सुरुवातीला खातो आपण तेव्हा, नंतर ती साखर विरघळणारच आहे. आता याच्यामध्ये हे दुधात मिक्स केलेलं जे भिजवून ठेवलेलं आहे
ते मी केशर घालते. याच्यामुळे रंग छान येतो आणि चवही छान येते. वास पण एक छान लागतो केशराचा. हे सगळं छान मिक्स करून झालं की नंतर यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड घालायची. ही आता मी एवढी घालतीये. गोड पदार्थ म्हटला की त्याच्यामध्ये वेलचीचा वास चांगला लागतो आणि श्रीखंडामध्ये जायफळ पण आवश्यक. म्हणून इथे जायफळ पण दोन्ही मिक्स आहे माझी पावडर. त्यामुळे हे आपलं आता घरचं श्रीखंड तयार झालेलं आहे. मस्त झालंय, मऊ अगदी छान झालंय, दिसतंय पण छान. आता याच्यामध्ये केशराच्या काड्या पण खूप छान दिसत आहेत. चला, आता बऱ्यापैकी स्वयंपाक तयार झालेला आहे. राहिली आहे ही फक्त कोशिंबीर. जेवणाच्या वेळेला बरोबर हे असं काकडी निथळून घ्यायची, व्यवस्थित पिळून घ्यायचं पाणी याचं. आणि घट्ट पिळलेली काकडी म्हणजे ही किसलेली आहे, त्याचं पाणी सुटलंय, तर ही काकडी याच्यामध्ये मिक्स करायची कोशिंबिरीमध्ये. आणि हे पाणी जे आहे काकडीचं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि सरबतासारखं पिळून टाकायचं. तर अशी कोशिंबीर आता ही मिक्स केली की आयत्या वेळेला जेवायच्या वेळेला बरोबर याच्यामध्ये दही घालायचं आणि वाढायला घ्यायचं. नैवेद्य वगैरे झाला की आपण जेवणार आहोत. असा हा सात्विक थाळी, आपली मराठमोळी थाळी, असा छान बेत गुढीपाडव्याचा झालेला आहे. आणि कमीत कमी गॅस वापरला आहे, म्हणजे कुकर लावला आणि फोडणी केली आणि वरण केलं. एवढेच आपले गॅसवरचे पदार्थ झालेले आहेत. बाकी हा आपला स्वयंपाक सगळा तयार आहे. मस्त आजचा बेत झाला आहे. चला, पानं वाढायला घेऊया. कोशिंबीर, चटणी वगैरे हे जे पदार्थ आहेत हे डाव्या बाजूचे आणि भाजी उजव्या बाजूला. लिंबू, दही, चटणी, त्यानंतर ही आहे कैरी डाळ, ही आपली कोशिंबीर आत्ताच केलेली. हे आपलं सॅलड म्हणजे गाजर, काकडी, बटाट्याची भाजी, ती उजव्या बाजूला. त्यानंतर श्रीखंड डाव्या बाजूला, म्हणजे कोशिंबिरी, चटणी यांच्या खाली गोड पदार्थ. आणि त्यानंतर पुरी, पोळी असं जे काही आपण भाजलेलं असतं ते पदार्थ गोडाबरोबर असतात. म्हणजे वडे तळलेले असतील तर तसं, भजी असतील तर त्याप्रमाणे. तर मी इथे फक्त पोळ्या केल्यात, कारण गॅस आतापासूनच वाचवायचा आहे आपल्याला. तर इथे भात, वरण आणि त्यावर तूप. तूप म्हणजे अन्नशुद्धी. आणि आता रसाची केलेली ही सोलकढी. आपल्या नैवेद्यासाठी पान तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवा.